पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तुला माहिती आता ना मला आता असं एकदम ऑफिसला जायचं मूडच गेलाय माझं तुला बघून. चवटपणा करू पिलू आल्या आल्या माझ्या आयुष्यात रोमॅन्सचं वळण आलं की यांचा टेम्पो येतो चढवा. काय 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 काही नाही. काय 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 काही काम होतं का बोल ना. तुझ्याकडे माझ्यासाठी थोडासा वेळ का रे पिल्लू? मला मार्केटला जायचंय, सोडशील का जाता जाता मला? चल ना त्यात काय एवढं. चल तुला मेमरी लॉस झालाय का? आत्ता मला काय म्हणालास? मला सोडणार आहेस ना ऑफिसला? हा पण आता आईला सोडायला लागेल ना. अंकू तू आजच्या दिवस प्लीज बसनी जाशील प्लीज. अच्छा म्हणजे आता आई आल्यावर आईच ऐकणार का? प्रश्नच नाही अगं, मी आई आहे की नाही माझ्या पिल्लूची. आणि मग मी काय लोन साठी आलेला स्पॅम कॉल आहे इग्नोर करायला? बायको आहे मी त्याची. ठीक आहे तुम्ही भांडू नका. मी एक काम करतो, आधी तुला सोडतो मग आईला सोडतो. ओके चालेल. अच्छा म्हणजे तू माझ्या आधी बायकोला सोडणार का? बरं ठीक आहे, आधी तुला सोडतो. ओके ठीक आहे सोड. आईला सोडायचं. सोडणारच अगं, माझ्या पायात गोळे येतात की नाही बाळा? सासूबाई तुमच्या पायातल्या गोळ्यांना म्हणाव कधीतरी जागा बदलाव, जरा हातात या कधीतरी, म्हणजे तुम्हाला चालत बाजारात जाता येईल ना. बघितलंस पिलू, एवढ्याशा गोष्टीवरून किती बोलते तुझी बायको मला. मी फक्त तुला ऑफिसला जाताना मला वाटेत सोडायला सांगितलं रे, तर किती बोलते. बोलणारच, कारण बरोबर वेळेवर येऊन तुम्ही पिलू असं म्हणून माझं सगळं सेटिंग हलवून टाकता ना. म्हणजे मी आता माझ्या लेकाला पिलू असं सुद्धा म्हणायचं नाही का ग? म्हणा ना, म्हणा तुम्ही, पण बरोबर माझ्या कामाच्या वेळेला का? हो ठीक आहे, तू तरी जरा शांत बस ना. तू पण मी का शांत बसू? या बघून काय ड्रामा करतायत. बरं मी तुला आधी सांगितलं ना की मला सोड, मग या आल्यानंतर आई मी तुला सोडू शकत नाही, मी अंकिताला सोडणार आहे असं का नाही सांगितलंस? सासूचा त्रास तुला दिसत नाही ग, पण माझ्या लेकाला त्याच्या आईचा त्रास दिसतोय. बघितलंस ना पिलू, मी कसं सगळं शांतपणे हँडल करत असते, पण हिला ना मुळी जुळवूनच घ्यायचं नाहीये रे माझ्या बरोबर. मी जुळवून घेते म्हणूनच चाललंय सगळं. अरे शांत बसा, काय सतत भांडताय? एक काम करा, तुम्ही भांडत बसा, मीच जातो. बाय. तनु पिलू झालं समाधान तुझ्यामुळे. मग काय चाललंय? माझ्याजवळ ना तुमच्यासाठी एक ऑफर आहे, एक्सचेंज ऑफर. मी कसं लग्नानंतर तुमची मुलगी इथे आली ना आमच्या घरी राहायला, मग आता मी तुमच्या घरी येतो, कारण या सगळ्या त्रासात ना सुटका करून घेण्यासाठी तोच एक उपाय उरलाय माझ्याजवळ. दुसरा कुठला उपायच नाही. उपाय आहे आबा. ओ बाबा, इथे काय करताय तुम्ही? तू जी शांतता बाहेर शोधतोयस ती मला इथे मिळते. येतोयस? नाही, तुम्ही उपाय सांगा. जालिम आहे. या दोघींना सरळ करण्याकरता जालिम उपायच लागणार आहे. बोला. नाही झेपणार तुला बाळा, धाडस करू नकोस. बाबा, या दोघींची भांडणं थांबवण्याकरता ना मी वाटेल ते धाडस करायला तयार आहे. तुम्ही मला उपाय सांगा. तू म्हणतोयस म्हणून सांगतो, नीट कान देऊ नये. हे काय परत बटाट्याची भाजी? अगं तो बटाटा नाही काही, सुरणाची भाजी आहे. सुरण आणि बटाट्यातला फरक कळत नाही हिला. सासूबाई तुम्हालाच कळला नाहीये फरक, तुम्हीच सुरण समजून बटाट्याची भाजी केली. एक मिनिट, वयाच्या 10व्या वर्षापासून मी स्वयंपाक करते बरं का, त्यामुळे भाजी ओळखण्यात माझी चूक होऊच शकत नाही. हा म्हणजे एक वेळ सून ओळखण्यात मी चूक केली असेल. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? मी वाईट आहे? हा वाईट आहे मी? नाही, तू अजिबात वाईट नाहीस ग बाई, तू सर्व गुण संपन्न आहेस अगदी. चल आता जेवूया आपण. बदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहजवन होते नाम घेता मुखाचे, जीवन करी जीवित्वा नाही बोलू ब्रह्म, उदरण भरण रोये जाणीवे यज्ञ कर्म. ही भाजी कोणी केली? अर्थातच मी. तरीच म्हणजे आवडली नाही का? चांगली झाली आहे तशी, माझ्या अंकू सारखी नाही झाली ना. हो का? थँक्स नरू. दुरा, तुझी अंकू काय माहेरून येताना मसाले घेऊन आली होती का आहेरात ना? अरे तुमच्या लग्नामध्ये तुझ्यासाठी घोडी मागवली होती,
ती ह्यांना साधी आणता आली नाही, मसाले आणते वेगवेगळे. तर आपली भाजी गणली आहे तर गणली आहे, ऍक्सेप्ट करायचं ना. तशी रोजच गणत असते. आपण काय बोलतो का, आपण खपवून घेतो. हो का? अगो बाई 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 बाई, ह्या घरात तुला आम्ही खपवून घेतो ते बघ आधी. मला खपवून घ्यायचा संबंध काय आला? परत तेच घसरगुंडी आपली तुमची आली माझ्याकडे. अहो भाजी बद्दल बोलतोय आपण. बस. खूप म्हणजे खूप सहन केलं मी, पण आता नाही. आता बस आता. जेव्हा बघावं तेव्हा नुसतं भांडत असता. एक दिवस शांतपणे कोणी जेवायला देत नाही मला. ठीक आहे, आता म्हणला तुम्ही आणि मला कोणी थांबवायचं नाही. हा मी चाललो. पिलू तनू पिलू तनू ए पिलू तनू पिलू ए पिलू तनू पिलू ऐक माझं जरा. अरे पिलू तनू, अरे असं काय हा मुलगा? अगं ए, असा काय मुलगा काय? पहिल्यांदा जेवणाच्या ताटावरून उठून गेलाय तो. असं कधी झालेलं नव्हतं. जा ना, बघ जा बघ. शांत, एवढं काहीच झालेलं नाहीये. हो येईल तो अर्ध्या तासात. मागे एकदा असंच माझ्यावर चिडला आणि गेला, लगेच परत आला. अहो अर्धा तासच टिकतो त्याचा राग. हो ना, नंतर लगेच तो आणि राग दोघेही कंटाळतात आणि परत येतात. तुम्ही काही काळजी करू नका. काय पण सून मिळाली आपल्याला. नवराडा रुसलाय फुगलाय तर हिला काही फरक पडतोय का बघा. दुसरी कोणी असती ना तर अहो 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 करत समजूत काढली असती एखाद्याची. पण मी का काढायची समजून? अरे तुमची भाजी गणली म्हणून गेलाय तो. माझी भाजी गणलेली नाही, तू ओळखण्यात गणलेस कबूल कर अगोदर. कळलं ना? अजिबात नाही, मी काही गणले बिणलेलं नाहीये. अरे यार, उपायाचा पहिला डोस तर वायाच गेला. आता दुसरा डोस तरी कामी येणार की नाही? पिलू मागे लांब राहायचं. म्हातारे काय सतत पेलू करताय का तू? काय अजून पण लहानच आहे का मी? मोठा झालोच नाहीये का? बाबा तुम्ही आईला सांगा मला पिल्लू म्हणायचं नाही म्हणून. कळलं ना? परत एकदा जर का ती मला पिल्लू म्हणाली तर मी असा मंत्र बुंगून टिल्लू करून टाकेन तिला. दारू पिलू, तू दारू पिऊन आलायस? पडशील तनू, तनू पडशील. पिलू ए पिलू ए पिलू लांब राहायचं. दारू पिऊन आलोय मी मस्त पैकी. आता मी काही करेन, मला कोणी काही बोलायचं नाही. पिलू तुला सांगतोय तो कोणी काही बोलायचं नाही म्हणून. ए म्हातारे, तुला सांगितलं मी, कळलं का? मी आजपासनं माझ्या समोर कोणीच आवाज वाढवायचा नाही, कळलं का म्हातारे? तनू, हे तनू असं काय बोलतोस? सासूबाई येत ना त्या? तर बिलकू गप्प बस गा. तू एक नंबरची टव्वाळ पोरगी आहेस माहितीये का? एक नंबरची टव्वाळ. सतत डोक्याला अशी भूण सुरू असते तुझी. अरे तुझ्यापेक्षा तर ती माशी बरी अशी कानाजवळ येऊन करते. आपला पिल्लू आज असं का बोलतोय हो? काय झालंय पिल्लूला? मला कशाला विचारताय? तुमच्या दोघींमुळे झालंय हे. तुमच्या दोघींच्या कटकटीला वैतागून तू आज दारू पिऊन आलाय. शंतनू असं करेल असं कधी मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. मी घरात शांतच असते हो. हीच त्याला सारखी सारखी फटकाय बोलत असते, टोचून टोचून बोलत असते. अजूनही तुम्हाला मलाच बोलायचंय का? तुम्ही आता भांडायला सुरुवातच. आता जो कोणी भांडायला सुरुवात करायला त्याला डायरेक्ट घराच्या बाहेर डायरेक्ट घराच्या बाहेर काढेल ना मी. नुसती आपली रोजची कटकट 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 कटकट. बापरे, आता इथेच? अरे अरे जर तुला सांगितलं की भाजी गणली आहे तर ऍक्सेप्ट करायचं ना, भाजी गणली आहे ते. ए म्हातारे,
तुला भाजी येत नाही. बर पिल्लू, मला भाजी करता येत नाही. आणि हरकत नाहीये, तुला जर यांची भाजी आवडत नसेल तर मी करीन रोज, काहीच प्रॉब्लेम. तुझं काय ग मध्ये, तुझं काय मध्येच? काय नाही. अरे अरे तुझ्या भाजीत तर साधं मीठ सुद्धा नसतं. कधी भाजीत मीठच नसतं, कधी खूप जास्त तिखट असतं. मला एक सांग, तुझ्या आईने का तुला फक्त उलट कसं बोलायचं हे शिकून बोलावर चढवलं होतं का ग? अगदी बरोबर बोलतोयस, अगदी बरोबर. ह्याच्या भाजीत कधीच मीठ नसता. सासूबाई, माझी भाजी काढू नका, तुमची फसल बघा काय करते. नको, वेणबाई फुटतील ना. असं नाही करायचं शोना बंडू, असं नाही करायचं. शंतनू, असं नाही करायचं. ठेवून द्या बघू जागेवर. चला 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 चला, आता झोपायला जाऊया ना आपण शोना. थांबरायचं सांगितलं ना महाराज, आपण झोपायला चालूया का? तुम्ही सांगणार का मला? तुम्ही सांगणार? मी ठरवेन मला कधी झोपायचंय, मला कधी उठायचंय. ते मला कोणी काहीच सांगायचं नाही. ओके ओके, ठीक आहे. नाही कोणी सांगत आहे. मी विचारते तुला झोपायचंय का आता? मला झोपायचंय. मी झोपायला चाललो. अनु हळू पडशील, झोपायला अनु पडशील रे, हळू. हे मात्रा लागू पडली. काय 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 म्हणालात? काय झालंय आपल्या शंतनूचं? बघा ना, मला अगदी बघवतले हो त्याच्याकडे. काय करून टाकले आपल्या पिल्लूचे ते. शंतनू काय तरी बाई माझं पोराचं नशीब. बिचारा माझा भोळा बाबडा पिल्लू बायकोमुळे दारू प्यायला लागला. माझ्यामुळे? नाहीतर कोणामुळे ग? रोज भांडत असतेस. तुम्ही भांडण उकरून उकरून काढता सासूबाई. एक स्वतः भांडते आणि दुसरा मला देते. तेच ना, हे बघा, हे घ्या. काय मी इकडे आल्यानंतर तुम्हाला ऐका माणूस मिळाला वांजलेला. अय्यो, वापिस आला मी. पण काय चुकतंय तुमचं? सांगा ना, सांगा आणि ऐकून घ्या. चला सासूबाई. तू उगीच वाद शोधून काढतस. काय म्हणत होतात सासूबाई तुम्ही? अगं छोटीशी टिकली आहे की नाही, छान दिसते हो तुला. हो, पण फारच छोटी झाली का हो? नाही ग, मोठी टिकली शोभून दिसत नाही हो तुझ्या कपाळावर. अहो सासूबाई, पण टिकली म्हणजे तर सौभाग्याचं लेणं असतं ना. उठून दिसायला नको का छान? छान उठून दिसतंय. हा, अगदी छान उठून दिसतंय. तुझं सौभाग्य गोंगाट करायच्या अगोदर आवर सगळं. नाही, सगळं आवरून घेतेसच ग तू व्यवस्थित, अगदी छान. पिलू, ए पिलू, अरे असं काय करतोस ना? मी नाश्ता केलाय तुझ्यासाठी, तो देते तुला. हा, बरं वाटतं ना तुला आता? डोकं धरलंय माझं. ते धरणारच. नाही काही नाही. मी लिंबू पाणी आणू तुझ्यासाठी? आणते. आणि माझ्यासाठी गिझर लाव लवकर, ऑफिसला जायचंय मला, तयारी कर. हो, तू नाश्ता करून घे. हा, मी लावू का गिझर? हो, तुम्हाला लावायचं असेल तुम्ही लावा गिझर, काही हरकत नाही. अगं असं नाही, तू काम करतेस ना. नाही, पण तुला लावायचं असेल तर तू लाव. अहो पण तुम्ही म्हणालात ना आता तुम्हाला लावायचं आहे, तुम्ही लावा, मला काही प्रॉब्लेम नाहीये. अगं पण नवऱ्यासाठी आपण काहीतरी करावं असं वाटत असेल की नाही तुला, मग तू लाव गिझर. सासूबाई, शेवटी तुम्ही आई आहात हो, तुम्हाला लावायचंय तर मी कोण आहे काही बोलणार आहे? अगं पण इतक्या वर्ष मी केलं की नाही, मग उगीच कशाला मध्ये मध्ये मी येऊ? तू लाव. याच्यावर पण भांडणार आहात का तुम्ही? नाही, काम करा, तुम्ही भांडा, मी जातो. अरे आम्ही काही भांडत नाही आहोत, आमचा स्वरच तसा आहे, नाही का ग? हो ना, हो. हे बघ, तू नाश्ता कर, लिंबू पाणी पी आणि आराम कर. गिझर आम्ही दोघी लावू ना? हो, दोघी लावतो, दोघी लावतो. हा, म्हणजे बघा, ती बटन लावेल आणि मी नळ चालू करेन, झालं. हा, चालेल ना? जे काय करायचं तर लवकर करा. हो, लवकर लवकर, लगेच. लवकर. चला. कशाला बोलीस? येस बाबा, बोला. आपणच बोला. तुम्ही काय म्हणत होतात मला ते?
विषाची परीक्षा वगैरे. अहो कसलं काय बाबा, हे जे काय घडतंय ना ते खूप आवडतंय मला. आय लाईक इट. क्या हो ॲज यू विश. बघा काय झाला का गिजरॉन? आई अंकू. कळेल, लवकरच कळेल. हे बघ, चण्यानी कधीच होत नाही ऍसिडिटी. बंडा, तुला किती वेळा सांगितलं सरळ मार्गाने ये म्हणून. वहिनी का वहिनी ग म्हणजे सोनम. वहिनी हे घे, दादाला दे. हे काय? पिनाकिनी चट्टोपाध्याय, तुझी योगा क्लासची मैत्रीण. झुंबा क्लास. तेच ते. तेच. मी आणि दादा काल तिच्या बर्थडेला गेलो होतो आणि दादाला तिच्या घरातली एक अँटिक वस्तू आवडली. ती पण म्हणाली, अगर दादा को पसंद दे तू लेके जाओ. तनू काल पिनाकिनीच्या घरी काय करत होता? नाही नाही, अगं मी बर्थडेला चाललो होतो तर हा मला बाटेत भेटला. थोडं सरकल्यासारखं वाटत होता. बर्थडेला गेलो, मस्त पार्टी केली आणि तो आला घरी निघून. आई, मी तिला घर आवरायला मदत केली. कस ग माझे सोनते. झालं तुमचं? याचा अर्थ तनू काल त्या पिनाकिनीच्या घरी दारू पित होता. काय दारू? नाही नाही वहिनी, मुळात पिनाकिनीच्या वडिलांना दारू आवडत नाही. मग काय मग केक खाल्ला, पार्टी केली, नाचलो, गाणी गायली आणि एन्जॉय केलं. अच्छा, म्हणजे तनू काल दारू प्यायलाच नव्हता? म्हणजे तनू काल दारू प्यायलाच नव्हता. आई अंकू. आलास पिलू? ये 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 ये. नाश्ता करून घ्या. बॅग दे माझ्याकडे दे. आधी मी आवरणार. अरे राहू दे रे, आवरशील नंतर. तू बस बघू आधी इथे. बस. भूक लागली असेल ना तुला. बिचारा किती काम करून येतो माझ्या शोना बंडा. आले ना नाश्ता घेऊन. आले मी पण. घे बाळा, चण्याची उसळ खा बघू. नको धिरड खा. काय आता तुम्ही ठरवणार का मी काय खायचं ते? ती उसळ खाऊन तुला ऍसिडिटी होईल ना. तुझी बोलणी खाऊन त्याला ऍसिडिटी होते. सासूबाई, तुमच्या बोलण्यामुळे त्याचं पित्त खवळलंय. माझा बिचारा तनू कधी नव्हे तर माझ्यावर चिडायला लागला. हा, जणू का तू त्याच्यासाठी पायघडच घालतेस की नाही. परत सुरू झालात तुम्ही. आल्या सुरू झालात. तुम्हाला असंच वागायचं असेल तर आम्ही निघालो. जा. मी खरंच जाईन ना. जा. आई मी खरंच जाईन ना. अरे जा रे. अंकू मी खरंच जाईन ना. प्लीज जा. आणि जाऊन जाशील कुठे? दारू प्यायला ना. तुला काय वाटतं, तुला एकट्याला त्रास होतो सासूबाईंचा? मलाही खूप त्रास होतो. मी एक काम करते, मी पण आज दारू पिते. चल रेडी. हे काय आहे? दारू. दारू तू खरंच दारू आणलीस? नुसती आणली नाहीये, घटा पिणार आहे. एक मिनिट, एक्सक्यूज मी. ही माझ्यासाठी. तुमचं तुम्ही बघून घ्या आणि तुम्हाला झेपणार नाही हो. तुम्हाला इतकी लेची पेची समजू नकोसा. चल ग्लास भर, मग दाखवेन तुला. चल. सासूबाई, पाणी तरी घाला त्याच्यात, त्रास होईल तुम्हाला. अगं तुझा एवढा त्रास मी सहन करते. तुझ्या त्रासापुढे क्षुल्लक गोष्ट आहे ग माझ्यासाठी. आज सोक्ष मोक्ष लावून हरकत नाही सासूबाई. चला नाही अंकू नाही नको. सोड रे, मध्ये येऊ नको. अरे अंकू नाही अंकू आई अगं. अरे थांबा तुम्ही. अरे काय दारू पिता? अरे तुम्ही अरे नका पिऊ. अरे चल हटाओ. चल वंटास की गोली ले. चल आई अगं काय प्रकार आहे? अरे काय गरज आहे तुम्हाला हे सगळं करायची? का तू काल दारू पिऊन आला तर आम्हाला काही प्रॉब्लेम नव्हता, मग आम्ही आज दारू प्यायल्यावर काय प्रॉब्लेम आहे? अरे थांबा प्लीज. टाइम प्लीज. हे बघा मी दारू नव्हतो प्यायलो, मी नाटक करत होतो. तुमच्या दोघींची भांडणं थांबावीत म्हणून मी नाटक करत होतो. पण तुम्ही
मी सिरियसली दारू पिताय, असा नका करू प्लीज प्लीज. अरे 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 नका दारू पिऊ प्लीज. त्यात दारू नाहीच आहे, काय कोकम सरबत आहे त्यात. बाबा काय हो? हे कोकम सरबत आहे. पिऊन बघ. हो मग तू एकटाच नाटक करू शकतोस का? आम्ही नाही करू शकत? अरे काय रे हा दारू पिण्याचं नाटक करून आईला फसवतोस तू? हा आईला तुम्ही दोघी भांडतातच एवढ्या, काय करणार काय मी? आम्ही भांडतो? नाही आम्ही भांडतो, पण म्हणून तू दारूचं नाटक करायची काहीच गरज नाहीये. आणि मला काय म्हणालास रे? टवाळ पोरगी. मला म्हातारी म्हणाला. म्हातारी हसताय काय? हा आईला म्हातारी म्हणतो. आईला म्हातारी. आई मारू नको, आई मारू नको, तुझा हात जाम लागतो. अगं मारू नको. थांबा. अरे नका मारू त्याला. आई तुझं. त्याला दारू पिऊन नाटक करायची खूप हौस आहे ना, मग त्याला ही सरबताची अख्खी बाटली पिऊ दे. अरे देवा. काय झालं? ये रे तरी माझ्या घरी. अरे नाही जमणार मला. अरे नाही जमणार मला. बाबा हो वाचवा ना बाबा. बाबा नाही. मी तुला सांगितलं होतं विषाची परीक्षा घ्यायला जाऊ नकोस.